शिलेदार राष्ट्रवादीचा नेता सर्वसामान्यांचा। माननीय श्री अबिद नाईक, जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सिंधुदुर्ग, माजी नगरसेवक कणकवली नगरपंचायत। निष्ठा, नीती, कर्तृत्व, नेतृत्व, चातुर्य, सामर्थ्य यांचा त्रिवेणी संघ। विद्यमान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्री अबिद नाईक लहानपणापासूनच नेतृत्वदायी गुण त्यांच्या अंगीकृत होते। सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, राजकीय क्षेत्राची ओढ होती। 1992 ते 93 साली साहेबांनी कॉलेज जीवनात प्रवेश केला आणि कॉलेज जीवनामध्येच समाजकारणाबरोबरच राजकारणाची आवड प्रबळ होत गेली। कणकवली कॉलेज कणकवलीमध्ये शिक्षणाचे धडे घेत असताना सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक आणि कालांतराने राजकीय क्षेत्रात सक्रिय प्रवेश घेतला। कणकवली कॉलेज कणकवली मधून BA ही पदवी प्राप्त करून 1997 मध्ये व्यवसायात देखील पदार्पण केले। श्री अबिद नाईक यांचे पूर्ण कुटुंब हे काँग्रेस विचारसरणीचं होतं, परंतु कुटुंबातील एकही व्यक्ती सक्रिय राजकारणामध्ये नव्हती। असे असताना सुद्धा अर्थातच कुठल्याही प्रकारची राजकीय पार्श्वभूमी नसली तरीही अबिद नाईक यांच्या राजकीय प्रवेशानंतर कुटुंबियांचा त्यांना पाठिंबा मिळाला। त्या काळात नुकतीच राष्ट्रवादी पक्षाची स्थापना झाली होती। सन 2000 साली राष्ट्रवादी पक्षाची स्थापना झाल्यानंतर अबिद नाईक यांनी सक्रियरित्या राष्ट्रवादी पक्षातून संघटनेचे काम करायला सुरुवात केली। सुरुवातीच्या काळात त्यांच्यावर कुठल्याही पदाची जबाबदारी नव्हती, तरी देखील समाजकारणातून राजकारण करत जनमानसात मिसळत स्वतःचे विश्वसनीय असे राजकीय अढळ स्थान साहेबांनी निर्माण केले। 4 मे 2005 साली अबिद नाईक हे विवाह बंधनात अडकले। पत्नी हुमेरा नाईक या सुद्धा कणकवली शहरातीलच होत्या। यशस्वी पुरुषामागे खंबीर साथ देणारी एक स्त्री असते आणि त्याचप्रमाणे अबिद नाईक यांना त्यांच्या पत्नीने त्यांच्या राजकीय आणि सामाजिक जीवनात भक्कम अशी साथ दिली। राजकीय जीवनात कालांतराने 2008 साली नगरसेवक पदाची संधी साहेबांना मिळाली। या संधीचे सोने करत जनमानसात जाऊन जनतेची कामे कशी मार्गी लावता येतील यावर अबिद नाईक यांनी जास्तीचा भर दिला। राजकीय कारकिर्दीमध्ये आदरणीय शरद पवार साहेब, विद्यमान उपमुख्यमंत्री नामदार श्री अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, मंत्री हसन मुश्रीफ, आमदार अनिकेत तटकरे, मंत्री आदिती तटकरे, आमदार शेखर निकम अशा मातब्बर नेत्यांच्या तोंडी अबिद नाईक हे नाव कायम असते। या सर्व नेत्यांसोबत साहेबांचे राजकीय जीवनाबरोबरच वैयक्तिक जीवनात देखील मैत्री संबंध आजही टिकून आहेत। मधला काळ हा राष्ट्रवादी पक्षाचा पडता काळ समजला जायचा, कारण या काळात अनेक राष्ट्रवादी पक्षाचे आमदार, खासदार, पदाधिकारी, नेते, कार्यकर्ते पक्ष सोडून जात होते। पण असे असताना सुद्धा राष्ट्रवादी पक्ष न सोडता पक्षासोबत एकनिष्ठ राहून कोणत्याही पदाची अपेक्षा देखील न करता कणकवली शहरातच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात राष्ट्रवादी पक्षाचे नाव स्वकर्तृत्वाने कायम अग्रस्थानी ठेवले। कालांतराने अबिद नाईक यांच्यावर राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी 2009 साली पक्षाने दिली। 2009 ते 2015 पर्यंत राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष पदाची धुरा सांभाळत असताना सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये युवकांची मोठी फळी अबिद नाईक यांनी निर्माण केली। आजही ते सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते अबिद नाईक यांचे निकटवर्तीय म्हणून काम करतात। 2015 ते 2018 हा कालावधी पक्षाच्या संघटनेसाठी त्रासदायक होता।
पण असे असतानाही एकनिष्ठ राहत न डगमगता कणकवली सारख्या राजकीय केंद्रबिंदू असलेल्या भागात अभित नाईक हे जनतेसाठी काम करीत राहिले. त्यांच्या या कार्याची दखल घेत विद्यमान उपमुख्यमंत्री माननीय श्री अजितदादा पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी त्यावेळी राष्ट्रवादी पक्षाच्या युवक प्रदेश उपाध्यक्षपदी अभित नाईक यांची नियुक्ती केली आणि त्यावेळी देखील राज्यभरात विविध मेळाव्यांच्या माध्यमातून फिरून संघटना मजबूत करण्यासाठी अभित नाईक यांनी मेहनत घेतली. 2018 साली पक्ष सत्तेत नसताना सुद्धा कणकवली नगरपंचायत निवडणुकीसाठी नगरसेवक पदाचे उमेदवार म्हणून प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि अजित पवार यांनी त्यावेळी माननीय नामदार श्री नारायणराव राणे साहेब आणि आमदार नितेश राणे यांच्याशी चर्चा करून राष्ट्रवादी पक्षाची आघाडी केली व त्यावेळी अभित नाईक यांना निवडणुकीला सामोरे जाण्याच्या सूचना दिल्या. त्यावेळीचा काळ पक्षासाठी अडचणीचा होता. पक्ष सत्तेत देखील नव्हता, पण तरी देखील अशा काळात कणकवली नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरत अभित नाईक हे प्रचंड बहुमतांनी विजयी झाले आणि राष्ट्रवादी पक्षाचा झेंडा कणकवली सारख्या ठिकाणी अबाधित फडकवीत ठेवला. अभित नाईक यांनी प्रत्येक घटकाशी जवळीकता ठेवली. अनेक दुर्बल घटकांना स्थिर करण्यासाठी सर्वतोपरी मदत केली. अनेक सामाजिक संघटनांना देखील विविध माध्यमातून मदत कार्य सुरू ठेवले. कोविड सारख्या काळात जेव्हा जनजीवन अस्थिर झाले होते तेव्हा देखील रेमडेसिवीर सारख्या इंजेक्शनची कमतरता होती. त्यावेळी कोविड रुग्णांना हे इंजेक्शन उपलब्ध करून देण्यात नाईक यांचा मोठा वाटा राहिला आहे. ज्या रुग्णांना बेड उपलब्ध होत नव्हते अशा रुग्णांना देखील कोल्हापूर सारख्या ठिकाणी बेड उपलब्ध करून दिले. अभित नाईक यांचे विविध क्षेत्रातील मान्यवरांशी घरोब्याचे संबंध राहिले. अर्थातच सर्वच डॉक्टर मंडळींशी देखील त्यांचे सलोख्याचे संबंध आहेत आणि म्हणूनच कोविड काळात अनेकांना ज्यावेळी ऑक्सिजनची कमतरता होती त्या कालावधीत देखील ऑक्सिजन उपलब्ध करून दिले. तसेच या काळात विविध अनाथ आश्रमांमध्ये देखील धान्य वाटप करणे, मास्कचे देखील वितरण केले. सामाजिक ऋण लक्षात घेता या कोविड काळात विविध धान्याची किट्स देखील तयार करून संपूर्ण जिल्ह्याभरात त्याचे वाटप केले. गेल्या 5 वर्षात नगरसेवक पदाची धुरा सांभाळताना राष्ट्रवादी पक्ष 2.5 वर्ष सत्तेत असताना कणकवली येथील गणपती साण्यावरील ब्रिज कम बंधारा मार्गी लावण्यासाठी जलसंपदा, जलसंधारण या खात्यांशी मंत्रालय स्तरावरून पत्रव्यवहार करून पाठपुरावा करत कणकवली साना येथे आगामी काळात सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत मोठा पूल उभारण्यासाठी प्रयत्न केले व त्या पुलाच्या आर्थिक तरतुदीसाठी आताचे अर्थमंत्री अजितदादा पवार साहेब यांना पत्रव्यवहार सातत्याने करीत आहेत. कणकवलीचा हा विकासाचा मुद्दा मार्गी लावण्याकरिता खारीचा वाटा अभित नाईक यांनी उचलला. गेल्या 5 वर्षात आपल्या प्रभागातीलच नव्हे तर शहरातील अनेक भागात जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी साहेब कटिबद्ध राहिले. त्यामुळेच कणकवली शहरात श्री अभित नाईक यांना मानणारा मोठा वर्ग निर्माण झाला आहे. 2 जुलै 2023 रोजी आदरणीय अजितदादा पवार यांनी महायुतीत जाऊन सत्तेत उपमुख्यमंत्री होण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी देखील जिल्ह्यातील एकमेव कणकवली सारख्या संवेदनशील शहरामध्ये अजित पवार यांच्या शपथविधीनंतर अभित नाईक यांनी बिनधास्तपणे अजितदादांसाठी फटाके लावून मोठा जल्लोष केला. त्यानंतर अजितदादा यांना भेटण्यासाठी अर्थातच शुभेच्छा देण्यासाठी मुंबईला गेल्यानंतर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे साहेब यांनी अभित नाईक यांच्यावर सिंधुदुर्ग जिल्ह्याची जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली. अभित नाईक यांच्या प्रामाणिकतेचे, एकनिष्ठेचे हेच ते फळ म्हणता येईल. अभित नाईक हे सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात कार्य करीत असताना
त्यांना धार्मिकतेची सुद्धा आवड आहे. नाईक हे कणकवलीचे ग्रामदैवत श्रीदेव स्वयंभू आणि कणकवलीचं आराध्य दैवत असलेले परमहंस भालचंद्र महाराज यांचे देखील भक्त आहेत. सध्या मिळालेलं पक्षाचं जिल्हाध्यक्षपद या दोन्ही दैवतांच्या आशीर्वादाने मिळालं असं अभित नाईक सांगतात. जिल्हाध्यक्ष झाल्यापासून अभित नाईक यांनी 2 ते 3 महिन्यात तळागाळातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचून कार्यकर्त्यांचा संच निर्माण करून 2 महिन्यातच जिल्हा कार्यकारिणी जाहीर केली. त्यातूनच त्यांच्या संघटनेच्या कामाचा अनुभव प्रत्ययास येतो. जिल्ह्यात आज बड्या नेत्यांमध्ये अभित नाईक यांचे नाव प्रकर्षानं घेतलं जातं. वैयक्तिक जीवन जगत असताना राजकारणाबरोबरच साहेबांनी उद्योग विश्वात देखील नावलौकिक कमवले. आज यशस्वी उद्योजक म्हणून देखील जिल्ह्यातून अभित नाईक यांच्याकडे पाहिले जाते. अभित नाईक यांना इकरा नाईक व रिजा नाईक या 2 कन्या आहेत. त्याचप्रमाणे वडील अब्दुल नाईक, आई हवाबी नाईक, मोठा भाऊ आसिफ नाईक, वहिनी सौ रुबीना आसिफ नाईक, लहान भाऊ अनीस नाईक, वहिनी सौ नजबा अनीस नाईक, पुतणी महक नाईक, लहान पुतण्या अली नाईक असं एकत्र कुटुंब आहे. व हे पूर्ण कुटुंब अभित नाईक यांच्या राजकीय जडणघडणीत सदैव पाठीशी असते. त्याचप्रमाणे लग्न झालेल्या बहिणी अंजू सौदी अरेबिया व अमिता बेंगलोर इथे स्थायिक आहेत. त्या सुद्धा अभित नाईक यांना राजकारणात पाठिंबा देत असतात. अभित नाईक यांचं राजकारण हे निवडणुकीपुरतं मर्यादित असतं अथवा विरोधी पक्षातील नेते मंडळींशी देखील त्यांचे मैत्रीचे संबंध आहेत. अशा या संयमी, एकनिष्ठ, प्रामाणिक, गोरगरिबांचा कैवारी म्हणून ओळख असलेल्या श्री अभित नाईक यांना जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. एका मुखाने हो बोला राष्ट्रवादी पुन्हा. मग हटायचं नाही, विचार काय करतोय समजदार राजा. सरकार पुन्हा आणायचं हाय, सांगायचं हाय अवघा महाराष्ट्र माझा. एक एक जण तन्मान धन विसरून झुंजाया लाला. आवाज कोणाचा, आवाज जनतेचा, काही दिशातून घुमलाय राष्ट्रवादी पुन्हा. अगदीच्या वाटेने जाऊया साथीने. का मुख